मंडळी, आजकाल राजकारण नेमकं कुठल्या दिशेनं चाललंय हे काही कळायला मार्ग नाही आणि याची प्रचिती आपल्याला सध्या जालन्यात येतेय। तत्पूर्वी बघा, महाराष्ट्राच्या राजकारणात जो सत्ता संघर्ष झाला आणि त्याचा मोठा निकाल महायुतीच्या बाजूने लागला, याला कारण फक्त महायुती एकत्रितपणे लढली हे आहे। पण विधानसभेचं यश आणि पुढची 5 वर्ष सत्ता हेच फक्त महायुतीच्या एकत्रीकरणाचं कारण होतं का, असा प्रश्न सध्या पडायला लागलाय। याला कारण म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर बघितलं तर महायुतीत काहीही झालं तरी ती गुण्यागोविंदानं नांदतीये। कुरबुरी होतात, अंतर्गत वाद होतात, पण शेवटी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिन्ही खांब सांगतात, आम्ही एक आहोत आणि एकत्रच राहणार। अर्थात या 3 नेत्यांकडे असणारं इंजिनचं स्टेअरिंग अधूनमधून खालच्या फळीतले नेते हलवत असले तरी या तिघांचा फोकस काही हलत नाही आणि तोलही ढळत नाही। पण इथून जसं जसं तुम्ही खाली उतरता, म्हणजे राज्य पातळीवरून स्थानिक पातळीवर येता, तेव्हा लक्षात येतं की सरकारमध्ये जरी हे 3 गट एकत्र असले तरी स्थानिक नेते त्यांना न जुमानता आपली अंतर्गत समीकरणं साधायला बघतात। याचंच उत्तम उदाहरण म्हणजे जालन्यात शिंदे गट आणि भाजपच आमने सामने आहे आणि भाजपला ताकद पुरवण्यासाठी आता इथं आधीच मरगळलेली काँग्रेस फुटीच्या तयारीत आहे। यामुळे झालंय काय की पुन्हा एकदा दानवे विरुद्ध खोतकर या वादानं महायुतीत नवा मिठाचा खडा टाकलाय आणि त्यात खोतकर यांचे पारंपरिक विरोधक काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांना भाजपच्या वाटेवर आणत दानवे यांनी थेट राजकीय बॉल आपल्या कोर्टात ओढला आहे। यामुळे नक्कीच खोतकर आणि शिंदेसाठी मित्रपक्ष बनून भाजप सोबत इथं काम करताना नाकी नऊ येऊ शकतं। दानवेंनी आखलेल्या या राजकीय चक्रव्यूहात खोतकर अडकणार का? गोरंट्याल यांना भाजपात आणून दानवे काय साधू इच्छितात आणि जालन्यात खोतकर एकाकी पडणार का? या सगळ्या मुद्द्यांचं मूळ राजकारण कुठून सुरू झालं आणि पुढे याचं चित्र कसं असणार, हे सगळं आपण या सविस्तर विश्लेषणातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र। तर मंडळी, इतिहास बघितला आणि काँग्रेसचे कैलास गोरंट्याल आणि शिवसेना शिंदे गटाचे अर्जुन खोतकर यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते दोघं फार पूर्वीपासून एकमेकांच्या विरोधात मैदानात आहेत। कधी खोतकर तर कधी गोरंट्याल असं जालन्याचं समीकरण राहिलं आहे। या दोन्ही नेत्यांबद्दल बोलताना आपल्याला जालन्याचा राजकीय इतिहास सापडतो। 1962 साली पहिल्यांदा काँग्रेसचे दत्तात्रय देशपांडे हे आमदार झाले। त्यानंतर 1990 पर्यंत वेगवेगळ्या चेहऱ्यांच्या रूपानं या मतदारसंघात काँग्रेसचंच वर्चस्व होतं। 1990 ला पहिल्यांदाच इथं धनुष्यबाणानं योग्य वेध घेतला। 1990 मध्ये अर्जुन खोतकर हे वयाच्या 25व्या वर्षी पहिल्यांदा जालन्याचे आमदार झाले। मराठवाड्यात शिवसेनेने पाय रोवण्यास सुरुवात केली तेव्हा जालना शहरात शिवसेना वाढीसाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यामध्ये अर्जुन खोतकर यांचा समावेश आहे। 1999 मध्ये कैलास गोरंट्याल यांनी खोतकर यांचा पराभव केला। तेव्हापासून खोतकर विरुद्ध गोरंट्याल ही लढत कायम आहे। 2004 मध्ये पुन्हा एकदा अर्जुन खोतकर यांनी कैलास गोरंट्याल यांच्यावर विजय मिळवत तिसऱ्यांदा आमदारकी मिळवली। साधारणपणे 1999 पासूनचा हा इतिहास पाहिला तर युतीच्या काळात राज्यमंत्री असताना शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांचा काँग्रेसमधील त्यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी कैलास गोरंट्याल यांनी पराभव केला होता। 2004 मध्ये पुन्हा मतदारांनी खोतकरांना संधी दिली तर 2009 मध्ये पुन्हा गोरंट्याल विजयी झाले। 2014 मध्ये पुन्हा खोतकर केवळ 296 मतांनी विजयी झाले। 2019 साली पुन्हा अर्जुन खोतकर हे जालना विधानसभेच्या रिंगणात उतरले। परंतु मागच्या वेळी म्हणजे 2019 मध्ये भाजप स्वतंत्र लढल्यामुळं अर्जुन खोतकर यांना फटका बसला होता। त्यामुळेच खोतकर यांचा या जागेवर पराभव झाला होता। या लढतीत काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांना 91,835 मतं मिळाली होती तर शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांना 66,497 मतांवर समाधान मानावं लागलं होतं। तब्बल 25,000 निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त करणाऱ्या खोतकरांना 25,338 मतांनी पराभव पत्करावा लागला होता। 2025च्या विधानसभेत मात्र खोतकर यांनी बाजी मारत पुन्हा एकदा गोरंट्याल यांच्याकडून आमदारकी काढून घेतली। मात्र आमदारकी असली तरी त्यांची ताकद कमी करण्याच्या दृष्टीनं महायुतीतूनच आता पावलं टाकली जात असल्याचं स्पष्ट दिसून येतंय। अर्थात चेहरा स्पष्ट आहे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे।
दानवे आणि खोतकर यांच्यात असलेले अंतर्गत कलह नेहमीच जालन्याच्या राजकारणात खुलेपणाने दिसून आले. आता इथं गोरंट्याल यांची सध्याची स्थिती चित्रात येते. काँग्रेसमधील नाराजी, उशिरा घोषित झालेली उमेदवारी, निधी वितरणावरून पक्ष नेतृत्वावर रोष आणि टूट तो कब का चुका हूं, बस बिखरना है मुझे अशा शायरीतून त्यांनी पक्ष सोडण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. भाजपच्या संपर्कात असलेल्या गोरंट्याल यांची रावसाहेब दानवे यांच्या सोबतच्या बैठकींची जोरदार चर्चा सुरू आहे. 2022 मध्ये चर्चेत आलेल्या 50 खोके एकदम ओके या घोषणेचे जनक म्हणून गोरंट्याल ओळखले जातात आणि आता त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेमुळे राजकारणात नवी कलाटणी येऊ शकते. त्यांच्या प्रवेशामुळे काँग्रेससाठी मोठा धक्का असेलच, शिवाय भाजप शिवसेना युतीतही नवी समीकरणं निर्माण होऊ शकतात. कारण खोतकरांशी त्यांचं दशकांपासूनचं हाडवैर पुन्हा उफाळून येणार आहे. गोरंट्याल यांच्या प्रवेशापूर्वी स्थानिक महापालिका निवडणुकांमध्ये स्वाधिकार हवेत अशी त्यांची अट आहे. त्यासाठी त्यांनी रावसाहेब दानवे आणि बबनराव लोणीकर या दोन्ही गटांना पटवून घेतलंय. त्यांच्या प्रवेशाची वेळ आणि स्वरूप काय असेल याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. 2019 मधील लोकसभा निवडणुकीपूर्वी अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यामध्ये बरीच बाचाबाची झाली होती. शिवसेना भाजप युती होण्यापूर्वी रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांनी एकमेकांवर जबरदस्त टीका केली होती. तसंच अर्जुन खोतकर यांनी जालन्याच्या जागेवर दावा केला होता. मात्र युती झाल्यानंतर ही जागा भाजपला देण्यात आली. यंदाही शिंदेसोबत सत्तेत असूनही खोतकर यांनी लोकसभेच्या जागेवर दावा केला होता. मात्र अखेरच्या क्षणी त्यांनी आपला हट्ट सोडला खरा, परंतु त्यांनी दानवेंच्या प्रचारात सहभाग नोंदवला नाही. दानवेंच्या पराभवाचं हे कारणही आपसूक त्याला जोडलं गेलं. याचाच राग म्हणून दानवे यांचे भाऊ भास्कर दानवे यांनी अपक्ष अर्ज भरला होता. पण शेवटच्या क्षणी त्यांनी आपला अर्ज माघारी घेतला आणि काँग्रेसमधूनच गोरंट्याल यांना मोठं अंतर्गत आव्हान मिळाल्यामुळे अर्जुन खोतकर यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला. पण दानवे यांनी तेव्हा भाजपच्या दबावापोटी अर्जुन खोतकर यांना शुभेच्छा दिल्या असल्या तरी त्यांच्या मार्गात अडथळे मात्र पेरून ठेवले होते. सध्या खोतकर रनिंग आमदार तर दानवे हे माजी खासदार. त्यामुळे होतंय काय की प्रत्यक्षात मैदानावर नसल्यामुळे जालन्यात दानवेंऐवजी खोतकर यांचं वाढणारं महत्व दानवेंना खुपणं साहजिक आहे. याचंच मोठं नुकसान त्यांना भविष्यात होऊ नये म्हणून थेट त्यांनी काँग्रेसचे नेते कैलास गोरंट्याल यांना गळास उतरवलं. गोरंट्याल यांनाही प्रवाहात यायचंय, त्यामुळे आगामी काळात भाजपची साथ, दानवेंसोबतचे संबंध यामुळे त्यांना मोठा फायदा होऊ शकतो. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तोंडावर गोरंट्याल यांच्या सोबतच्या स्थानिक प्रवेशांमुळे भाजपची संघटनात्मक ताकद दुहेरी होण्यास मदत होईल यात काही शंका नाही. कारण वाद अजूनही संपलेला नाही. फेब्रुवारीमध्ये कामाच्या श्रेयवादावरून दानवे आणि खोतकर यांच्यात जुंपली होती. आताही ती धग कायम आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातलं हे नवं राजकीय गणित अजूनही उलगडलं नाही. अर्जुन खोतकर यांच्या विरोधात दानवेंनी आखलेलं हे नवं समीकरण खरंच त्यांना एकाकी पाडणार का? आणि कैलास गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशानं जालना महायुतीत नवा संघर्ष भेटणार का? येत्या काही दिवसात या सगळ्याचा नेमका परिणाम दिसणारच आहे. तुम्हाला गोरंट्याल यांचा निर्णय राजकीय दृष्ट्या योग्य वाटतोय का? खरंच भाजप शिंदेच्या खोतकरांना डावलून त्यांना जालन्यातून संधी उपलब्ध करून देणार का? तुमचं मत कमेंट मधून नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका. पाहत रहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.